वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, इकडे लक्ष द्या रे. उपस्थित सर्वांना विनंती की आणि गाव गीते देशभक्तीची ज्यांनी सर्वस्व वेचिले स्वातंत्र्यासाठी नतमस्तक होऊया त्यांच्या चरणाशी। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आज आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन। या मंगलमय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट आहे। आपण भारताच्या 78व्या स्वातंत्र्य साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मंचावर उपस्थित मान्यवर शिक्षकगण, गावकरी, पालक मंडळी, मित्रमंडळी आणि विद्यार्थ्यांना वंदन करून मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करतो। बरंच काही माझ्याकडे सांगण्यासारखं माझं वेळ आहे, मी खूप कमी सांगणार आहे। मुलांनी खूप चांगले भाषण केले। माझे सहकारी ते वेळ काढून त्यांचा स्वतःचा पैसा खर्च करून तिथे आले, ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण गावात राहून बरेच लोक घरी अजून सुद्धा इथे येत नाही। माझे सहकारी इतक्या लांबून त्यांचा पैसा खर्च करून स्वतःचा इथपर्यंत आले, त्यांचे मी खूप आभार मानतो। तसेच राष्ट्राचे मी अजून 2 जे आधारस्तंभ आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो। आपल्या राष्ट्राचे प्रमुख स्तंभ म्हणजे शिक्षण प्रणाली आणि सैन्य दल, त्याच्यामुळे आपल्या देशाचं जे अस्तित्व आहे आणि पुढेही राहील त्याच्याबद्दल फक्त 2 शब्द सांगतो। शिक्षण प्रणाली, सैन्य दल असे प्रमुख स्तंभ आहेत। हे दोन्ही क्षेत्र आपल्या आपल्या पद्धतीने कामे करतात। शिक्षण प्रणाली राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते, तसेच आपले सैन्याच्या सीमेवर सातत्याने काम करतात। म्हणून आपण आपले जीवन शांत आणि स्थिर पद्धतीने जगू शकतो। माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले, अशा माजी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा देखील त्यांच्यामुळेच मी आज जे काही आहे तुमच्या समोर आहे। मी आज तुमच्या समोर माझे आदरणीय रमेश पाटील सर आणि एस एस पाटील सर हे माझे इंग्रजी शिक्षक, त्यांनी मला इंग्रजी आणि आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना एक ग्रामीण भागातून आले इंग्रजी शिकवणं एक साधं सोपं काम नाही। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला इंग्लिश शिकवलं आणि आम्ही जगासमोर आणि समाजासमोर ताप मांडून उभं राहू शकतो ही ताकद प्रत्येक आम्हाला त्या सरांनी दिली। त्यांनी आम्हाला अभ्यासक्रम शिकवला, पण तो अभ्यासक्रम मला शिकवला की आम्ही कुठेही जगावरच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कुठेही कमी पडणार नाही। त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। The company is reaching to the rural area and helping the needy students. So it's an honor to be with my team here, and I thank to all my colleagues and my management for their RTS helping. मुंबई सिटीसारख्या शहरात राहण्याची किंवा काही अडचण असेल आर्थिक तर मला संपर्क करावा, मी नक्कीच मदत करेन। फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आणि त्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांना मी कधी प्रयत्न करायला तयार आहे। दिली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे, आपल्या शिक्षकांचे खूप खूप आभार मानतो। आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते खूप मेहनती आहेत आणि धडपड करणारे आहेत। तर गावकऱ्यांना आव्हान आहे की त्यांना जी मदत लागेल शाळेसाठी ती अवश्य करावी, कारण की शाळा हाच मूलभूत पाया आहे आपल्या भारताचा। तर शक्य होईल तेवढं करा। मंदिर आणि जे काय बाकीचे कामं तुम्हाला तुम्ही करतातच, पण हे विद्या मंदिरसाठी मदत करणं फार महत्त्वाचं आहे। तर हे आवाहन करून
मी आपल्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. सुनाई समझने को है. आज के 15 अगस्त के 78वें महोत्सव में मैं आप सभी को शुभेच्छा देता हूं और बर्न्स एंड मैकडोनाल्ड को यहाँ बुलाया उसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूं. मंच पर आसीन महानुभाव सभी, ग्राम पंचायत, माननीय ग्राम पंच प्रमुख, हेडमास्टर, स्कूल के सभी टीचर और स्टाफ, ये सभी को मैं धन्यवाद देता हूं कि करमाट की ये स्कूल भारत के किसी भी स्कूल से पीछे नहीं है और आप लोग का उत्साह भी बहुत सराहनीय है. मेरी आपसे विनती है कि ये स्कूल का पूरा उपयोग करें और अपने गुरुजन को आदर से सुने और अपना पढ़ने लिखने में पूरा ध्यान दें और पढ़ लिख कर अपना नाम उज्जवल करें, अपने माता पिता का नाम उज्जवल करें और ये करमट स्कूल और ये ग्राम का नाम उज्जवल पूरे विश्व में उज्जवल करिए. और ये जो स्वच्छता मुहिम आप कर रहे हैं ये बहुत ही सराहनीय काम है. साथ में पर्यावरण को भी लीजिए. जैसे W.S. पाटिल सर ने कहा कि दुनिया भर में आज पर्यावरण की जो समस्या है उसका निराकरण कौन करेंगे. तो जो हम सीनियर सिटीजन हो गए हैं उससे ज़्यादा आने वाली पीढ़ी की जो आप है, आपके ऊपर ज़्यादा जिम्मेदारी है कि आप ये पर्यावरण का रक्षण करें और ये अपने समाज का जो काम है वो भविष्य में आपको ही करना है. तो विराम देता हूँ. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपले केदार नायर साहेब हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आपले भारताचे पंतप्रधान यांनी त्यांना आपल्या मन की बात या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. तर त्यांच्यासाठी खूप स्वागत करावं असं मी आणि त्यांचे खूप आभार मानतो. त्यांनी वेळ काढून या आपल्या गावामध्ये दुसऱ्यांदा ते आले आहेत. अजून पुढेही येतील तर त्यांचे हे समाजकार्य असं चालू राहावं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. या प्रसंगी या ठिकाणी ही संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्यातील राहत आहे, आपल्यात एन्जॉय करत आहे. यासारखा भाग्याचा दिन कोणता नाही आहे. खरं पाहायला गेलं तर डोनेशन द्यायचं म्हटलं तर खूप सारे ऑप्शन्स असतात. देर आर मेनी ऑप्शन्स फॉर डोनेटिंग बट यू चूज दिस स्कूल अँड वी आर व्हेरी थँकफुल टू यू दॅट यू आर गिव्हिंग दिस huge amount for our school and students are enjoying those all benches with rocks and drinking safe and pure water. Burns and McDonald जी कंपनी आहे ती is always finding some opportunity to help the needy people. मैं engineer हूँ. Anyone else want to be an engineer? Any engineers? So, as engineers, we really use engineering principles to critically think and solve problems. And on this August 15th, on Independence Day, we also reflect on the four founders, the freedom fighters, and the leaders in India who critically thought of how to improve lives for all those in India. At Burns McDonald, we have a vision of improving the quality of lives. Not only by the projects that we do, we design and build infrastructure projects that improve the quality of lives, but we're a company that is made up of people. People like Saurav, Pranav, Manoj, who come from villages, with villages around them, that teach them, and all the teachers who have come before them, and help them to get to where they are. But then it's only with those individuals who take the lead and think critically about something that could be better than it is today, and connect to Keita and myself, to the company,
that then we can make things get better in each and every way, all the time. So it's not for me to decide where to invest our money, but it takes the people who see something in the village and get back to where they have come from to improve and multiply the good that can come. It's a pleasure and honor to be here today with you, to be with all of your teachers, and I thank you very much, and look forward to the future of India. The future of India is in the schools like this, and the education and critical thinking that can improve the lives of many others in the future. Thank you. Dhanyavad. थँक्यू मॅडम. समाज जीवन पाहिलं, स्त्रियांचं राहणीमान पाहिलं, त्यांना आपल्या भारतात येण्याची खूप इच्छा होती. तर ते आज आले, आपल्याला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. यानंतर मी संपूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी आपल्या बेंचेसचं उद्घाटन करायचं आहे. त्यानंतर आपण समारोपाकडे जाणार आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. थँक्यू मॅडम. यानंतर आदरणीय विष्णू सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित मान्यवरांचं आवाहन घ्यावे. आदरणीय विष्णू सर. And I'm very proud of with this team. Yes. No, teachers six. आणि SMC चे अध्यक्ष तुम्ही ना, स्कूल मॅनेजमेंट कमिटीज चेअरपर्सन. आणि माझे This is how the school operates in a rural area. That is family. But here people makes more time for school. अच्छा है. पाणी रे, पाणी कोणी आणलं? One more vertical. 3, 2, 1, smile. Yes, water has come. चला या. छान झाला कार्यक्रम आणि तुमचे सगळ्यांचे